चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे चैत्र पौर्णिमा होय. ही पौर्णिमा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते. या दिवशी चंद्र पूर्णत्वाला पोहोचतो आणि वातावरण सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात निर्माण होते. 2026 मध्ये चैत्र पौर्णिमा कधी आहे, कोणत्या सेवा कराव्यात आणि तिचे महत्त्व काय आहे, या सर्वांची माहिती आज आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 2026 मध्ये ही चैत्र पौर्णिमा 1 एप्रिल बुधवार रोजी येत आहे. हा दिवस धार्मिक साधना, दान, व्रत आणि सेवा करण्यासाठी विशेष मानला जातो. चैत्र पौर्णिमा ही वर्षातील पहिली पौर्णिमा मानली जाते. हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवापासून होते. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करतात. काही ठिकाणी हा दिवस हनुमान जयंती म्हणून देखील साजरा करतात. चैत्र पौर्णिमा हा दिवस केवळ पूजा करण्याचा नसून सेवा आणि दान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पौर्णिमेच्या दिवशी रात्री घरात किंवा मंदिरात तुपाचा दिवा लावावा, दीपदान करावे, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करणे सर्वात श्रेष्ठ दान मानतात. अन्नदान केल्यास जीवनातील अडचणी कमी होतात. तसेच अन्नदानासोबतच जलदान करावे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे पाणी वाटप केल्यास पुण्य प्राप्त होते. पक्षी, प्राणी तसेच लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. या दिवशी धार्मिक ग्रंथ, विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा स्तोत्र या ग्रंथांचे पठण करावे. तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊन कचरा काढणे, प्रसाद वाटप करणे, सजावट करणे तसेच कोणतीही सेवा करा. ही देखील एक सेवाच आहे आणि त्याचे पुण्य प्राप्त होते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा किंवा सात्विक आहार घ्यावा. भगवान विष्णू, लक्ष्मी आणि भगवान शिव यांची मनोभावे पूजा करा. फुले तसेच भगवान विष्णू यांना तुळस अर्पण करा. महादेवाला बेलपत्र अर्पण करा आणि रात्री चंद्रदर्शन करा. चंद्राला अर्घ्य द्या, यामुळे मनाला शांती मिळते. राग, वादविवाद टाळावेत. तसेच या दिवशी मांसाहार करू नये, मद्यपान करू नये आणि कोणालाही अपशब्द बोलू नये. मनात नकारात्मक विचार आणू नयेत. या दिवशी सेवा तसेच धार्मिक ग्रंथांचे पठण केले आणि दानधर्म केले तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडतील.